बघा 4.1 एक्सरसाइज सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड आणि सेम थर्ड क्वेश्चन सेम आहे. सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल, जे आपण अगोदरच्या गणितांमध्ये केलेले. ओके, त्याच्यामध्ये कर्व दिलाय आणि एक लाईन दिले. बघा काय दिलंय, ही जी टेंजंट आहे तिला काय दिले, एक पॅरलल लाईन दिले. बघा याच्या समोरच जे येणार ते पॅरलल लाईन येणार. ओके, सो जी पॅरलल लाईन आहे त्याचं इक्वेशन पुढे दिलं आहे बघा आपल्याला. ओके, आणि कर्वचं इक्वेशन दिलं आहे आपल्याला. इथं x1 आणि y1 ची व्हॅल्यू दिली नाही, जी फॉर्म्युल्यामध्ये टाकतो आपण. ओके, ती आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायला लागेल आणि त्याच्यानंतर पुढचं आपण गणित सॉल्व्ह करणार इक्वेशन. तर ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते पाहूया. आधी सुरुवात आपण जशी मागे केली होती तशीच करायची आहे. इक्वेशन ऑफ द कर्व लिहून घेणार. ओके, नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेणार. डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर काय, जे आपण व्हॅल्यू पुट डाऊन करायचो ती व्हॅल्यू इथं नाही आहे, मग ती काढायसाठी आपल्याला काय काय करायला लागेल ते पाहू आपण. ओके, सो पहिलं बघा आपण काय लिहिणार, इक्वेशन ऑफ कर्व लिहिलं, y इज इक्वल टू एक्स नाही तर एक्स स्क्वेअर आहे. ओके, सो एक्स स्क्वेअर प्लस 5 लिहून घेणार आपण. त्यानंतर पुढे डेरिव्हेटिव्ह काढायचा त्याचा. मग काय लिहिणार आपण, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, नेक्स्ट y च्या जागी dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल. ओके, आता याच्यानंतर काय करायचो आपण, x च्या जागी जी व्हॅल्यू दिलेली असेल ती टाकायचो ब्रॅकेट मधली, पण ती दिली नाही आता. बरोबर, मग ती व्हॅल्यू आपण पहिलं फाइंड आउट करणार आणि नंतर जसे आपण इक्वेशन ऑफ टेंजंट काढायचो आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचो त्याचप्रमाणे आपण काढणार आहोत. ओके, सो बघा त्यासाठी बघा p आपण काय लिहून घेणार, x आणि y ची व्हॅल्यू काढायसाठी इथे लेट द पॉइंट p ब्रॅकेट मध्ये x1, y1 वेअर द टेंजंट टचेस द curve, therefore dy upon dx ब्रॅकेट मध्ये p x1, y1 इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली आपली, 2x. ओके, आता इथं व्हॅल्यू दिली नाही x1 ची, मग आपण x च्या जागी काय करूया, इथं x ला काय करूया, x1 करूया इथे. ओके, म्हणजे पुढे आपल्याला व्हॅल्यू काढायला इझी जाईल. सो देअरफॉर पुढे लिहूया, स्लोप ऑफ द टेंजंट ॲट p x1, y1 इज 2x1. ओके, स्लोप ऑफ द टेंजंट किती आहे आपल्याला, 2x1 आहे. Now equation of the given line is comma काय दिलंय बघा, इक्वेशन काय दिलंय लाईनचं आपल्याकडे, हा दिलाय बरोबर, पॅरलल लाईनचा. सो तो इक्वेशन लिहून घेणार आपण, 4x minus y plus 1 is equal to 0. Next, therefore comparing 4x minus y plus 1 बरोबर कोणाला करणार, कंपेअर प्लस 1 इज इक्वल टू 0 ला एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत. म्हणजे इथं आपण कोणाची व्हॅल्यू काढून, a ची व्हॅल्यू काढून घेणार, b ची आणि c ची. c ची गरज नाही आपल्याला, a आणि b चीच इम्पॉर्टंट आहे, पण आपण तिन्ही पण काढूया. ओके, सो a ची व्हॅल्यू किती येणार, 4 आहे फर्स्ट, b ची व्हॅल्यू सेकंड -1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. याच्यामध्ये a आणि b रिक्वायर्ड आहे आपल्याला. एक फॉर्म्युला आहे स्लोप काढायचा आणखी, तो लिहिते बघा मी, स्लोप ऑफ लाइन
-a अपॉन b. ओके, सो a ची जागी -4 आणि b च्या जागी -1, मायनस मायनस प्लस आणि 4 नंबरेटरला आहे. सो आन्सर किती येणार आपला 4. स्लोप ऑफ लाईन आला 4. ओके, नेक्स्ट स्लोप ऑफ लाईन 4x. कोणती लाईन आहे आपली 4x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0 इज किती आला आपला 4 आला. त्या लाईनचा स्लोप किती आला आपला 4 आलाय. ओके, नाव सिन्स tangent is parallel आहे आपली tangent कोणाला parallel आहे त्या इक्वेशनला. ओके, टू द लाईन. ती लाईन पुढे लिहूया. तीच लाईनला बरोबर ह्याच लाईनला काय पॅरलल दिले बरोबर 4x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. आता पॅरलल असल्यामुळे काय होणार पहा खाली. therefore स्लोप ऑफ टँजेंट. बघा तो स्लोप ऑफ टँजेंट किती येणार बघा. लाईनचा जो स्लोप आलाय आता लाईन पॅरलल आहे कोणाला पॅरलल आहे त्या इक्वेशनला कोणत्या 4x मायनस वाय प्लस 1 ला. मग त्याचा स्लोप किती काढला आपण 4 काढलाय. कसा काढला कंपेअरिंग करून. मग पॅरलल असल्यामुळे काय होणार स्लोप ऑफ टँजेंट काय येणार स्लोप ऑफ कोणाचा येणार हे बघा इथं 2x1 इक्वल येणार 2x1 आहे बरोबर. मी इथं काय लिहिणार आपण पहिलं फाय खाली स्लोप ऑफ टँजेंट किती 2x1 आणि इज इक्वल टू याचा किती आलाय स्लोप किती आलाय आपला याचा स्लोप किती आलाय 4. मग तो 4 लिहून घ्या. ओके, इक्वल आले स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ लाईन बरोबर पॅरलल असल्यामुळे. आता इथून x1 ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. सो x1 इज इक्वल टू 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे आन्सर किती येणार इथं आपला 2. x1 ची व्हॅल्यू आली. आता y1 ची काढायला लागला आपल्याला आणि त्यानंतर आपण इक्वेशन फाइंड आउट करणार. बघा p into bracket x1 comma y1 lies on the curve y is equal to x square plus 5 बरोबर कर्वचा इक्वेशन. आता या y ला काय करूया आपण इथे आपण y ला y1 करूया आणि x ला काय करूया x1 करूया त्याचा स्क्वेअर प्लस 5. y1 च्या जागी y1 x1 चा स्क्वेअर किती आला इथे x1 ची व्हॅल्यू 2 आहे. सो 2 चा स्क्वेअर प्लस 5. सो y1 इज इक्वल टू 2 2 चा किती येणार 4 प्लस 5. सो y1 ची व्हॅल्यू किती आली इज इक्वल टू 9. ओके, सो दोन्ही व्हॅल्यू भेटले आपल्याला. बघा आता पुढं फर्स्ट आपण टँजेंटचा दोन्ही व्हॅल्यू भेटले x1 आणि y1. ओके, सो आपण काय करणार इथं फर्स्ट पुढे द पॉइंट ऑन द कर्व इज x1 ची व्हॅल्यू किती आली 2 आणि y1 ची व्हॅल्यू किती आली 9. सो स्लोप ऑफ फर्स्ट टँजेंट. आता इक्वेशन साठी आपण पुढे जात फॉरवर्ड होतोय बरोबर. स्लोप ऑफ टँजेंट ऍट p 2,9 इज किती आहे आपला 4 आहे बरोबर ना. वरती आलाय बघा स्लोप ऑफ टँजेंट. त्यानंतर इक्वेशन फाइंड आउट करूया फॉर्म्युला टाकून. इक्वेशन ऑफ टँजेंट. आता इथून पुढे आपण जसं मागे केलं तसंच आहे. इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला टाकून y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. ओके, y व्हॅल्यूज टाकूया.
1 by 1 y minus 9 4 x minus 2. So therefore y minus 9 is equal to 4 into x 4x 4 to z. ओके, आता 4x प्लस आहे माझी लेफ्ट साइडची व्हॅल्यू आहे, हिला आपण राईट साइडला आणूया आणि त्यांचे साइन चेंज होतील आणि x पहिला येणार त्याच्या बाजूला y नंतर नंबर्स येतील. ओके, सो त्याप्रमाणे करूया आपण. +9 आणि -8 is equal to 0. So 4x minus y plus 1 is equal to 0. हा आला इक्वेशन ऑफ टेंजंट. आता नॉर्मल काढूयात. त्यासाठी काय लागेल, नॉर्मलचा स्लोप काढायला लागेल. मग आपण काय लिहून घेणार, स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ काय तो टेंजंट. इज इक्वल टू -1 अपॉन किती येणार, 4 येणार. ओके, 4 आहे स्लोप ऑफ टेंजंट. नाउ इक्वेशन ऑफ लिहूया आपण, इक्वेशन ऑफ नॉर्मल फॉर्म्युला टाकूया. त्याच्यानंतर व्हॅल्यूज टाका. बरोबर, x1 ची व्हॅल्यू आणि y1 ची व्हॅल्यू. y minus 9 is equal to -1 upon 4 नंतर x minus x1 एक च्या जागी 2. 4 इकडे जाणार, मल्टिप्लाय होणार त्या साइड लेफ्ट साइडला. सो 4 y minus 9 is equal to -1 x minus 2. Okay, so therefore 4 into y 4y minus 9 4 the 36 is equal to -x and plus 2. Now therefore -x इकडे येईल, त्या साइडला दोन्ही साइड राइट साइडचे दोन्ही व्हॅल्यू या साइडला येतील लेफ्ट साइडला, म्हणजे त्यांचे साइन चेंज होईल. फर्स्ट x लिहिणार, x मायनसचा प्लस झाला, त्यानंतर +4y -36 आणि -2. बरोबर, माइनस माइनस प्लस -38 इज इक्वल टू 0. हा आला आपला नॉर्मलचा इक्वेशन. ओके, सेम टाइपने गणित आहे पुढचा थर्ड. आधी हे कॉपी करून घ्या. थर्ड क्वेश्चन आहे, सेम इक्वेशन सेम मेथडने फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू कर्व दिले आणि त्यानंतर पॅरलल लाईन दिले. ओके, सो फर्स्ट आपण काय लिहून घेणार, सेम इक्वेशन ऑफ कर्व लिहून घ्या. इक्वेशन ऑफ द कर्व is therefore y is equal to 3x square minus 3x minus 5. Therefore differentiation with respect to x, so y चा derivative dy upon dx is equal to 3 to the 6 minus 3x चा derivative 3 12. Therefore बरोबर, लेट द सेम खाली लिहून घेणार आपण जे मागे लिहून घेतले. काय लिहिले, ओके. नेक्स्ट dy अपॉन dx, बघा वरती आपण जसं मागे लिहिले तसंच लिहून घेतलंय. त्यापुढे लिहा dy अपॉन dx p ब्रॅकेट मध्ये x1 y1 इज इक्वल टू व्हॅल्यू किती आले इथं, डेरिव्हेटिव्ह 6x - 3. ओके, त्यापुढे सेम
खालती स्लोप of tangent at x1 comma y1 is 6x1 minus 3. ओके, x च्या जागी आपण x1 केलंय, लिहून घेतलं. त्यानंतर नाव equation of the line चे इक्वेशन काय आहे ते 3x minus y plus 1 is equal to 0. ओके, नेक्स्ट स्लोप ऑफ लाइन. बघा इथे आपण मागे काय केले, कंपेअरिंग केले काय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत. बरोबर, ते नाही केले इथे डायरेक्ट असंही केलं मागे तरी चालेल. ओके, सो आपण डायरेक्ट केलं मायनस a अपॉन b. a ची व्हॅल्यू किती आहे मायनस आणि 3 आणि b ची व्हॅल्यू आहे 1. सो आन्सर किती येईल आपला मायनस मायनस प्लस 3 येईल. ओके, नेक्स्ट स्लोप ऑफ लाइन. कोणती लाईन आहे ती लिहूया आपण 3x प्लस सॉरी माइनस है प्लस नहीं माइनस y प्लस 1 इज इक्वल टू 0 इज 3. बरोबर, हा स्लोप ऑफ लाइन आलाय. पॅरलल लाईनचा स्लोप आहे बरोबर. सिन्स टेंजेंट is parallel, tangent का है parallel का है to the line 3x minus y plus 1 is equal to 0. या लाइन ला पॅरलल आहे. ओके, टेंजेंट. सो पॅरलल असल्यामुळे काय होणार, इक्वल होणार. सो खाली काय लिहिणार आपण स्लोप ऑफ टेंजेंट is equal to slope of line. कोणती लाईन इज वरची. ओके, 3x minus y plus 1. त्यानंतर स्लोप ऑफ टेंजेंट किती आहे आपल्याकडे, कुठे गेला बघा. स्लोप ऑफ टेंजेंट दिले आपल्याला 6x1 minus 3 आहे. ओके, तो लिहून घेऊया 6x1 minus 3 इज इक्वल टू, आणि याचा स्लोप ऑफ लाइन किती आलाय आपल्याकडे 3 आलाय. नेक्स्ट x1 ची व्हॅल्यू काढायची आहे. सो फर्स्ट लेफ्ट साइडला x1 इज इक्वल टू 3 प्लस 3 6 आणि डिनॉमिनेटरला इकडचा 6 इकडे येणार. सो x1 ची व्हॅल्यू किती येणार 1 आपल्याकडे. ओके, सो नेक्स्ट सेम पुढे घेऊन घेऊया p x1 y1 इंटू ब्रॅकेट मध्ये लाइज ऑन द इक्वेशन काय होतं आपला 3x स्क्वेअर मायनस 3x मायनस 5. आता y च्या जागी काय करणार आपण y1 आणि x च्या जागी काय करणार आपण x1. ओके, आणि y1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार 3x स्क्वेअर 3x minus 5. सो y1 3 x1 ची व्हॅल्यू 1 आले, तो त्याचा स्क्वेअर x1 च्या जागी 1 minus 5.
सो इथे किती येणार 3 मायनस 3 मायनस 5 3 3 कॅन्सल येईल y1 ची व्हॅल्यू येणार -5. नेक्स्ट therefore the point on the curve is -1 आणि 1 आणि -1. सॉरी, सो x1 ची व्हॅल्यू आहे 1 आणि y1 ची व्हॅल्यू आहे -1 आपल्याकडे. सो पुढे काय होणार पहा, स्लोप ऑफ टेंजंट at p into bracket 1, -1. सो अभी तो -5 वाले ना आपले -5 करूया इज किती आले 3. नेक्स्ट therefore कुठनं घेतलंय तरी बघा इथून घेतलंय. ओके, सो नेक्स्ट therefore इक्वेशन of tangent y minus y1 is equal to m x minus x1. So y minus y1 ची जागी -5 येईल. सो m च्या जागी येईल 3 x minus x1 च्या जागी 1. ओके, इक्वेशन तयार करूया. -5 is equal to 3x minus 1. मल्टीप्लाई करूया. y plus 5 is equal to 3x minus 3. सो 3x प्लस आहे. सो लेफ्ट साइडची व्हॅल्यू राईट साइडला आणूया, त्यांची साइन चेंज होते. ओके, सो फर्स्ट काय लिहिणार 3x, y चं साइन चेंज होईल. -y -5 आणि -3 is equal to 0. So 3x minus y minus plus -8 is equal to 0. आल इक्वेशन ऑफ टेंजेंट. नॉर्मल काढूया. नॉर्मल साठी काय करणार आपण, फर्स्ट स्लोप काढून घेणार ज्याप्रमाणे आपण काढतो तसंच. स्लोप ऑफ नॉर्मल is equal to -1 upon slope of tangent. Okay, slope of tangent किती आपला 3. ओके, सो -1 upon 3. So slope of normal is equal to -1 upon 3. So equation of normal is equal to same formula y minus y1 into bracket is equal to m x minus x1. फर्स्ट फटाफट आपण इक्वेशन फाइंड आउट करूया. y minus y1 ची व्हॅल्यू सेम मागायचेच -1 आणि किती घेणार -5. तो -5 ची व्हॅल्यू येईल y1 ची -5 m च्या जागी -1 upon 3 x minus x1 च्या जागी 1. ओके, इकडे आणूया 3 ला लेफ्ट साइडला. सो 3
y plus 5 minus plus is equal to -1 x minus 1. ओके, मल्टीप्लाई करूया 3 into y 3y plus 3 5 is 15 is equal to -x plus 1. बघा राईट साईडची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू मायनस आहे, मग तिला आपण या साईडला आणणार. ओके, सो त्याला एकच करूया, इकडे घेऊया, x मायनस आहे प्लस पाहिजे, लेफ्ट साईडला आणा दोघांना पण. ओके, सो इथे काय येणार x plus 3y plus 15 minus 1.